लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. गोंदिया जिल्ह्यात काही दिवसापासून वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे आणि याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. विशेषतः आंबा उत्पादन शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत. मी सध्या आम उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात आहे. आपण बघू शकता या ठिकाणी आंबे जमीनदोस्त झालेले आहे आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात गळती झाले आहे. झाडावरील कच्चे आणि तयार आंबे खाली पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठी आर्थिक नुकसान झालेले आहे. आमच्यासोबत बोलण्यासाठी या शेतातील शेतकरी आहेत. साहेब काय सांगणार, आपण आपल्या शेतात आंबा पिकाची शेती केलेली होती आणि मोठ्या प्रमाणात आंबा पण आला होता. किती नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळे? गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसानं या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि गारपीटसह वादळी वारा खूप जोरात सुरू असून त्या वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाची खूप प्रमाणात गळती झालेली आहे. हा या ठिकाणी वजनाने मोठा असलेला हा नीलम आंबा हा आता साधारणतः पाऊण ते 1 किलोच्या जवळपासचा आंबा आहे आणि हा आंबा वादळी वाऱ्यामुळे पडलेला आहे. यामुळे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जवळपास किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे आपलं? माझ्या बागातले साधारणतः आता या ठिकाणी 5-6 क्विंटल आंबे नुसते खाली पडलेले आहेत. त्याच्यामुळे जवळपास 1 ते 1.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. शासनाला काय मागणी आपली? शासनाला कृषी विभागाला विनंती करेन की अशा प्रकारे जे शेतकरी फळ बागायतदार आहेत त्या फळ बागायतदारांना एक प्रोत्साहन करण्यासाठी त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती आहे. कृषी विभागाच्या अधिकारीसोबत बोलणी झाली का आपली? कृषी विभागाचे अधिकारी मंडळ अधिकारीसोबत बोललो मी. मंडळ अधिकारी म्हणाले आजच्या म्हणजे आता ते फील्डवर असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाहीत, परंतु येतील आणि याचे पंचनामा करून योग्य मोबदला देतील अशी विनंती करतो मी त्यांना. नक्कीच या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पीक तसेच मका पीक आणि आम पीक हे जमीनदोस्त झालेले आहे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. आता शेतकरी हीच मागणी करत आहेत शासनाला की लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला भरपाई करावी. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.